आई पडे मिठी नामा परते साधन नाही, नामा परते साधन नाही, जे तू करीसी अनेक काही, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी। हकारोनी सांगे तुका, हकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आता हृदय आपुले चौफाळून या भले, वरी वैसव पाऊले श्री गुरूंचे नमस्कारोनी आता। समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगननिहित पाने मंडनम मंडनानां, तरुण तुलसी माला कंदरम गंजन हासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा प्रथम मन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संततैया, दुसरे चरण संततिया, पावन झालो चरचर हो ज्ञानेश्वरा करुणाकराया तुमचा पावन झालो चरचर, हो सेवेला लागी सेवक झालो तुमच्या आलोनी चरणा। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती मस्तक हे पायावरी। या वारकरी संताच्या नाम घेता उठाउठी, होय संसाराची तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेच्या निमित्तानं उपस्थित केलेला अभंग विश्वमान्य विश्वसंत श्रीमंत जगद्गुरु छत्रपती शिवाजी राजेंचे आद्यगुरु, वैराग्याचे महामेरो, देहू निवासी असणारे, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, खऱ्या अर्थानं या जगाचं कल्याण करणे
तत्वाच्या माध्यमातून त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने या रचनेच्या माध्यमातून महाराज गोड सांगतात, जीवनामध्ये खऱ्या अर्थानं जर त्या भगवंताचं नामस्मरण आपण केलं, नाम घेता उठा उठी, काय होईल तर आपल्या मागे लागलेला हा जो संसार आहे, पुनरपी जननम पुनरपी मरणम, पुन्हा पुन्हा जन्मनायचं आणि पुन्हा पुन्हा निघून जायचं, याचं जे जाणं येणं ते थांबल्याशिवाय राहणार नाम घेता उठा उठी हो या संसाराची तुटी. आणि म्हणून काय करा तर आपल्या जीवनामध्ये ऐसा लाभ याच शरीरामध्ये आहे, याच जीवनामध्ये आहे, म्हणून ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी. आणि म्हणून त्या भगवंताच्या पायावरती आपली मिठी पडल्याशिवाय राहणार नाही. महाराज म्हणतात वेगळ्या कारणानं भगवंताच्या जवळ तर तो यशस्वी होणार नाही. या कलियुगामध्ये खऱ्या अर्थानं नामा परते साधन नाही, आणि जे तू करसी अनेक काही. महाराज लोक ऐकत नाहीत, पुन्हा महाराज हाका मारून सांगू लागले, बाबांनो हाकारोनी सांगे तुका, हाकारोनी सांगे तुका, हाकारोनी सांगे तुका. बाबांनो राहू नका. आज खऱ्या अर्थानं आपल्या या नाम सप्ताहाचा कितवा दिवस? पहिला दिवस. आणि पहिल्या दिवशीच पांडुरंग डोलायला लागला बरं का. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये माझ्या नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये पांडुरंग नाचला, आणि आज या ब्राह्मण घरामध्ये नामदेवरायाच्या कीर्तनात त्या देवाची मूर्ती का होईना आज हल्ली. खऱ्या अर्थानं मी भाग्यवान झालो बरं का. डोक्यात ठेवा, तुम्हाला पडायची भीती होती. कोण? आणि म्हणून खऱ्या अर्थानं तो मला प्रसंग आठवला. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा माझा ज्ञान राजा गोपालासी लाया वाटी, नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये श्री संत नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये माझ्या भगवंतानं समोर नाचावं, आणि या ब्राह्मण घरामध्ये याच नामदेवाच्या कीर्तनामध्ये देवानं पाठीमागे नाचावं बरं का. कारण त्याचं ब्रीद आहे गणेश दादा, त्याचं ब्रीद आहे मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आता मला 8 दिवस भीती नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं हा आपला खऱ्या अर्थानं शतकोत्तर रौप्य महोत्सव आहे. 12 वर्षाचं 1 तपपूर्ती आहे, 24 वर्षाची 2 तपपूर्ती आहे, 25वं वर्ष रौप्य महोत्सव आहे, आणि त्याच्यानंतर त्रितपपूर्ती 36वं वर्ष, 48वं 4थी तपपूर्ती, आणि खऱ्या अर्थानं 50वं सुवर्ण हेही झालं. 60वं वर्ष आलं, याला हिरक महोत्सव म्हणावं, आणि 75वं झालं त्याला अमृत महोत्सव, आणि 100 वर्ष झाली शताब्दी महोत्सव. आणि आजचा याही पुढे आपण गेलो खऱ्या अर्थानं आयुष्या लाभ हा जो चुकला, आणि तो का म्हणे वाया गेला. हा लाभ आहे जीवनामध्ये खऱ्या अर्थानं. अरे पावन झालो या भूमीमध्ये. अरे 400 वर्षापूर्वी याच भूमीनं याच मावळ प्रांतानं खऱ्या अर्थानं हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. एका बाजूला भक्ती आणि एका बाजूला शक्ती, एका बाजूला माझ्या तुकोबरायाची भक्ती आणि एका बाजूला माझ्या छत्रपती शिवाजी राजांची शक्ती. आणि या शक्तीचा, युक्तीचा आणि भक्तीचा खऱ्या अर्थानं हा एकत्र खऱ्या अर्थानं मेळ झाला आणि मनवोनी मेळ मेळविला बरं का. हा नो हे एकल्याचा खेळ. आणि खऱ्या अर्थानं आज जी मंडळी आहेत आजपासून ते 8 दिवसापर्यंत हा सुख सोहळा स्वर्गात सुद्धा नाही. आणि म्हणून स्वर्गीचे अमरा इच्छिता देवा, स्वर्गीचे अमरा इच्छिता देवा, स्वर्गीचे मृत्युलोकी
आणि म्हणून आजचा प्रथम दिवस आहे कोणाचा? आज नाम सप्ताहाचा प्रथम दिवस. आणि या प्रथम दिवशी खऱ्या अर्थानं आजचा दिवस आहे कोणाचा? नामाचा. बरं का, डोक्यात असू द्या. तुमच्या डोक्यात लवकर आलं ते बरं झालं. कोणाचा आहे? नामाचा. नामाचा. त्याच्यामुळे जास्त वेळ तुमची मी घेणार नाही. एक 10-10:30 वाजेपर्यंत. आणि म्हणून वेळेचं महत्व आपण तंतोतंत पाळायचं. का? कारण याच्यातूनच खऱ्या अर्थाने शिकायचं. बरं का, वेळ. आजचा पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवसानिमित्त खऱ्या अर्थानं मला तुम्ही या आपलं गाव ब्राह्मणगर आणि यांनी मला ही सेवा दिली. खऱ्या अर्थानं भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. आणि आजच्या दिवसाचे पंगत टाकण्याचं, पात्र टाकण्याचं काम खऱ्या अर्थानं हे माझ्याकडे दिलेलं आहे. आता उद्यापासून तुम्हाला भरपूर मेजवानी आहे. उद्यापासून मोठमोठे नामांकित कीर्तनकार आहेत. जी टॉकीज फेम मोठमोठे कीर्तनकार आहेत. आणि त्या पद्धतीनं तुम्हाला श्रवणही आपल्या नाही अहो मित्र आहेच की, तुम्ही मला मोठंच केलेलं आहे. पण उद्यापासून खऱ्या अर्थानं चांगलं तुम्हाला श्रवण करण्यास कीर्तन मिळणार आहेत. पहिला दिवस म्हटलं ना की पहिला दिवस कोणाचा असतो? स्वच्छ करण्याचा असतो डोकं. बरं का, त्याच्यामुळं पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराला जास्त टेन्शन अजिबात नसते. आणि म्हणून तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. माई भगिनींनो, आपली उपस्थिती भरपूर आहे. पुरुष बांधव, आपली उपस्थिती भरपूर आहे. पण उद्यापासून पूर्ण मंडप या टोकापासून त्या टोकापर्यंत शेजाऱ्याला सुद्धा म्हणायचं, चल जेवणासहित आहे. तुला काय चूल पेटवायची, गॅस पेटवायचा, शेजारणीला सांगायचं चल. आली ना शेतातून डायरेक्ट इकडे यायचं हरिपाठाला. आणि उद्यापासून शेतात जर कोण जात असेल, आता मला वाटतं आपली कामं बहुतेक उरकली, आणि जर कोण जात असेल त्यानं बरोबर 4:30ला यायचंच. आणि ज्याला वाचन आहे त्यानं वाचन सुद्धा करायचं. बरं का, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी. त्यानं ज्ञानेश्वरी वाचायला यायचं आणि हरिपाठाला सुद्धा यायचं. हे आपले लहान लहान मुलं आहेत ना, हे हरिपाठ करणार आहेत. हरिपाठ झालं की प्रवचन आहे, आणि प्रवचन झालं की कीर्तन 7 ते 9 झाले, वाजले 9 की सगळ्यांना म्हणायचं आता चला जेवू. आणि म्हणून वेळेचं बंधन सर्वांनी पाळायचं. सुंदर अशी साऊंड सिस्टम आहे. त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. काय आहे, त्यांच्या डोक्याला खूप त्रास असतो. प्रत्येक जण आपापल्या चवीनुसार सांगत असतो. शार्पनेस करा, चाटी वाढवा, बेस द्या. इकडे गायक म्हणतात काय करा, ट्रबल. हे ट्रबलवाले बरं का. आता कीर्तनकाराचं वेगळंच, विको द्या, डिले द्या, रिप्लाय येऊ द्या, मॉनिटरला आवाज द्या. त्या बिचाऱ्यानं आपलं सगळ्याचं ऐकून घ्यायचं. आता 8 दिवस तुम्ही काय बोलायचं, त्यांचंही खऱ्या अर्थानं धन्यवाद. विनेकरी खऱ्या अर्थानं आपलंही या ठिकाणी धन्यवाद. आदरणीय सत्यवान जे महाराज आहेत, खऱ्या अर्थानं गोड या ठिकाणी आपली सगळी कामं उरकून आज वेळेत उपस्थित झालेत. महाराज आपले या ठिकाणी धन्यवाद. आणि या ठिकाणी शाहिरीच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्राला ज्यांना आपल्या गोड आवाजानं, सुमधुर आवाजानं ज्यांना वेळ लावलं, शाहीर या ठिकाणी आज धुमाळ महाराज, तुम्ही सगळे आता मला पाहुणे मंडळी आहात, सर्वांचं या ठिकाणी दर्शन घेतो. आमचा आदिनाथ दादा आहे, पंचक्रोशीतून आलेली सर्व मंडळी, दोन्ही चोपदार, सगळी मुलं असतील, सगळे टाळकरी असतील, या ठिकाणी गायक, हरिभक्तीपरायण आदरणीय ज्ञानेश्वरजी महाराज पवार कीर्तनकार आहेत, उत्तम कीर्तनकार आहेत, त्यांचंही या ठिकाणी दर्शन घेतो. आदरणीय महेश महाराज आपलं या ठिकाणी गोड गाणं ज्यांचं आहे, सरस्वती खऱ्या अर्थानं गाळ्यामध्ये विराजमान आहे, आपलं या ठिकाणी धन्यवाद. आपले व्यासपीठ चालक असतील
त्या सर्वांचं धन्यवाद, तुम्हा सर्वांचं धन्यवाद. आणि याच ठिकाणी आणि खऱ्या अर्थानं आपल्या या सगळ्या सप्ताहाचं नियोजन सगळ्या गावकऱ्यांना तर केलेलंच आहे, पण त्याच्यामध्ये माझाही थोडासा वाटा असावा म्हणून आदरणीय गणेश दादा, काय तुम्ही मला दिसला, तुम्ही सगळेजण आहात. माझी काही जास्त नावं इथं पाठ नाहीत. जवळजवळ 20 वर्षापासून 20 ते 22 वर्षापासून आपण सगळेजण मला चांगलंच ओळखता. आणि म्हणून तुम्हा सर्वांचे धन्यवाद. अधिकचा वेळ न घेता याच ठिकाणी कीर्तन सेवेला प्रारंभ करूया. ज्या ज्या वेळेला नामस्मरण होईल त्या त्या वेळेला काय करा, हाताने टाळे मुखाने नाम घ्या. आणि सकाळी काकड्याला यायला विसरू नका. मी आहे, तुम्ही जर नाही आले तर मी सुद्धा येणार. डोक्यात ठेवा, सगळ्यांना काकडा चुकवायचा नाही, नाहीतर मंदिरामध्ये काकडा चालू आणि गावकरी अजिबात चालणार नाही. सगळे कार्यक्रम झाले पाहिजेत व्यवस्थित वेळच्या वेळेमध्ये. आणि म्हणून पुन्हा एकदा सर्वांचं दर्शन घेतो. विठ्ठला 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 पर्णविनाश शोभनाय वृक्षाला, पर्णविनाश शोभनाय वृक्षाला, दंतविनाश शोभनाय हत्तीला, पर्णविनाश शोभनाय वृक्षाला, दंतविनाश शोभनाय हत्तीला, पर्णविनाश शोभनाय वृक्षाला, दंतविनाश शोभनाय हत्तीला, कलशविनाश शोभनाय मंदिराला, आणि नामस्मरणाविनाश शोभनाय या देहाला. आणि म्हणूनच भगवंतानं तुम्हा आम्हासाठी गोड असा नरदेह प्राप्त करून दिला. बाबा याची देही, याची डोळा आणि भोग मुक्ती. खऱ्या अर्थानं याच देहामध्ये काय होणार आहे, भगवंताचं नामस्मरण होणार आहे. दिले इंद्रिय, हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. माझ्या संत महात्म्यांनी, माझ्या ज्ञानोबरायानं खऱ्या अर्थानं 12व्या शतकापासून आम्हाला वारकरी संप्रदायाची शिकवण घालून दिली. बाबांनो, खऱ्या अर्थानं जीवन जर यशस्वी व्हायचं असेल तर याच्यासाठी एकच करावं लागेल, त्या हृदयामध्ये त्या भगवंताचा वास आहे ना. खऱ्या अर्थानं त्याला आपण पाहावं. करा. खऱ्या अर्थानं त्या भगवंताचा वास या हृदयामध्ये आहे ना, त्याचा निवास या हृदयामध्ये आहे. मी कोण याचा करावा विचार. माऊली ज्ञानोबराय गोड सांगतात, बाबा मी कोण आहे, मी कोण याचा करावा विचार. मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा प्रसन्न ते स्वार मन ग्वाही. प्रसन्न ते स्वार मन ग्वाही.
ते स्वार मन ग्वाही कृष्ण ते स्वार मन ग्वाही आणि म्हणून जो भगवंत आहे हृदयामध्ये तैसा हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा आराम की भ्रांतासी कामू विषयावर आणि म्हणून त्या भगवंताला आपण ओळखलं पाहिजे. देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. खऱ्या अर्थानं अरे ज्या वेळेला आईच्या गर्भामध्ये होतो त्या वेळेला देवाला वचन दिलं ना देवा पण आईच्या गर्भात सरळ नव्हता. कसा होता? गर्भी असता दिला दंड वरती पाय खाली तोंड. अरे आईच्या गर्भामध्ये होता त्या वेळेला देवाच्या पाया पडला. देवा आता याच्यातून मला सोडवा. मज सोडवी दातारा मला याच्यातून सोडवा. देवा एकदा बाहेर आलो ना एक वेळ करी या दुखावे गळे एक वेळ या दुखावे गळे एक वेळ या दुखावे गळे या दुखावे देवाला सांगितलं देवा एक वेळ कर या दुखावे गणे दुरिताचे जाळे उगवोनी. आणि पण बाहेर आलो आपण त्या देवाला कधी विसरून गेलो कळलंच नाही हो. विसरली तया थोर झाली हानी. आणि मग खऱ्या अर्थानं आपल्याला जाग करण्याचं काम जर कोणी केलं असेल उठा जागे फारे खऱ्या अर्थानं जाग करण्याचं काम केलं तर ते संत महात्म्यांनी बाबांनो जागे व्हा आणि नामस्मरण करा. जगजोगी 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 जाग बोलते बोलते जाग बोलते जाग बोलते जोगी 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 जगजोगी 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 जगजोगी
आणि म्हणून बाबांनो आता जागा रे बाईनो जागा प्रमाणाला प्रमाण येते बरं का. हॅलो. आणि म्हणून आता जागा रे भाईनो जागा नाही तरी पुढे दगा थोर इथल्या नाडोनी बागा रे आता जागा रे भाईनो जागा. बाबांनो आता तरी सावध व्हा. सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरण. आणि म्हणून जीवनामध्ये जेवढं शक्य होईल तेवढं काय करा भगवंताचं नामस्मरण करा. सकाळी उठलो तर त्याचं नाव घ्या. दुपारी जेवताना त्याचं नाव घ्या. रात्री झोपताना त्याचं नाव घ्या. आणि खऱ्या अर्थानं असंच जे कोणी करीन कोणतंही नाव घ्या. एखाद्याला वाटल महाराज आमच्या गाड्यामध्ये माळ नाही आमच्या कपाळाला बुक्का नाही मग आम्ही कोणाचं नाव घ्यायचं. आमचा देव ग्रामदैवत हे आहे. मी म्हणेल ग्रामदैवताचं नाव घ्या. कोणतंही असू द्या. हरी म्हणा गोविंद म्हणा गोपाल म्हणा हरे नारायणा. राम म्हणा श्रीराम म्हणा जय राम म्हणा सीताराम म्हणा कृष्ण म्हणा श्रीकृष्ण म्हणा जय कृष्ण म्हणा राधे कृष्ण म्हणा दत्त म्हणा गुरुदत्त म्हणा श्री दत्त म्हणा अवधूत म्हणा हरी म्हणा गोविंद म्हणा गोपाल म्हणा हरे नारायण. कोणत्याही देवाचं नाव घ्या पण ते घेतल्याशिवाय राहू नका. आणि असं ज्यानं कोणी नाव घेतलं खऱ्या अर्थानं महाराज म्हणतात वारंवार सतत कीर्तयंतो मा नाम घेता उठा उठी. त्वरेनं जो प्रत्येक काम करताना भगवंताचं नाम घेतो ना त्याचं काय होईल. नाम घेता उठा मोठी 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 नाम घेता उठा मोठी. होय संसार होय संसार राजी तुझी सालाब माता गाठी हे सालाब माता गाठी. होय संसार रोय संसार राजी तुझी ऐसा लाभ माता गाठी ऐसा लाभ माता. वा. फार गोड टाळी वाजवा. साऊंड सिस्टीम अति सुंदर आहे बरं का. आता आमचे साऊंड सिस्टीम वाले बसलेत बरं का. आज ते खास पाहायला आलेत. शुभम दादा खामकर नेहमी असतात माझ्या बरोबर. ते आज बघायला आलेत बरं का. त्यांची चांगली सिस्टीम आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं महाराज नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी असं नाव घेतलं. त्या भगवंताचं नाव घेतलं. अंजनीचा पुत्र खऱ्या अर्थानं कोण
हा अंजनी मातेचा पुत्र हनुमंतराय. अरे वानर कुळामध्ये जन्म घ्यावा, माणसाला कळत नाही नाव घ्यायचं. आपण म्हणलं ना भजन करा, टाळी वाजवा, तरी ते टाळी नीट वाजवणार नाही. अरे भजन करा, ते भजन नीट करणार नाही. पण शेजाऱ्याशी बांधायला मात्र सुट्टी देणार नाही. पण नाव घ्यायला माझ्या हनुमंतरायांना नाव घ्यावं. आणि म्हणून महाराज म्हणतात शरण शरणजी हनुमंत तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा आणि मज दावाव्या सुभटा. त्या हनुमंतरायानं केवढी भक्ती करावी. अरे एवढी भक्ती करावी की या चराचरामध्ये माझा राम आहे. या चराचरामध्ये तर आहेच, पण माझ्या हृदयामध्ये सुद्धा आहे. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में. माझ्या हनुमंतरायांना सांगावं मला काय नको. मुझको कीर्ती ना वैभव ना यश चाहिए. हनुमंतरायांना सांगावं मला काही नको, मला कीर्ती नको, मला वैभव नको, मला यश सुद्धा नको. मला फक्त काय हवंय. मुझको कीर्ती ना वैभव ना यश चाहिए. राम के नाम का मुझको रस चाहिए. सुख मिले ऐसे अमृत को पीने में. श्री राम हनुमंतरायानं अरे वानर कुळामध्ये जन्म घ्यावा, पण खऱ्या अर्थानं आपल्या कुळाचा उद्धार करावा. ते हनुमंतराय त्यांनाही रात्रंदिवस त्या ठिकाणी भगवंताचं भजन करावं आणि आपल्या कुळाचा नव्हे स्वतःचा सुद्धा उद्धार करून घ्यावा. ते हनुमंतराय. आता मला सांगा, आपल्याला सहज म्हटलं येत आहे का महाराज? कीर्तन साथीला येत आहे का म्हटलं? गायक होते आमचे, म्हणले महाराज एवढं मिळालं तरच. इथून सुरुवात आहे. कारण शेवटी प्रपंच करताना सुद्धा काय लागतं. आता लोक जगतात कशासाठी? आमच्या साईड सगळे बरं का. आता त्यातही रेंज आहे. ज्याचं पाकिट मोठं तो बुवा लय मोठा बरं का. हा डोक्यात असू द्या तुमच्या. मी 8 दिवस येतच पाटील बरोबर ना. आणि म्हणून तुम्हाला सांग आहे कार्यकर्ते मंडळी माझ्या पाठीमागचे सगळे बाहेर उभे आहेत. महाराज टेन्शन घेऊ नका, आम्ही आहे. भिवू नकोस, भिवू नकोस, बोला की पटकन. आणि म्हणून खऱ्या अर्थानं माझ्या हनुमंतरायांना काय मागावं. अरे रत्नजडित हार त्या ठिकाणी दिला, नवरत्नाचा हार, पण ते हारामधले सुद्धा मनी माझ्या हनुमंतरायांना फोडले. अरे किती भक्ती असावी, किती निष्ठा असावी. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म आणि निर्धार हे वर्म चुको नको. आणि म्हणून खऱ्या अर्थानं माझ्या हनुमंतरायानं जी भक्ती केली त्या पद्धतीची आपली भक्ती असावी. आणि अशी जर भक्ती आपण केली तर महाराज म्हणतात होय संसाराची पुन्हा जन्माला यायचं मग कासयाने पुन्हा संसार. अरे याच जन्मामध्ये खऱ्या अर्थानं अशी भक्ती करा, अशी भक्ती करा
की माऊली ज्ञानोबराय म्हणतात काय, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. बघा 22व्या वर्षी संजीवन समाधी, पण आपल्याला नुसतं म्हटलं ना वारीला चला महाराज, ह्या वर्षी नाही बरं का, पुढच्या वर्षी, पुढच्या वर्षी म्हटलं ना महाराज वारीला येत आहे का, महाराज ह्या वर्षी जमणार नाही, ह्या वर्षी पोराचं काय झालंय, लग्न ठरलंय, त्याच्यामुळं मला काय वारीला येता येणार. आणि बरोबर लग्न 16 जूनला आहे आणि नेमके तुमची वारी 17 जूनला चालू दे, मला कसं जम. आता म्हटलं बरं या वर्षी मुलाचं लग्न आहे, पण पुढच्या वर्षी महाराज टेन्शन घेऊच नका, पुढच्या वर्षी न सांगता येणार. आणि असे दिवस जवळ आले आणि त्याला म्हटलं कसं काय यंदा वारीला, म्हणलं यंदा जमणार नाही. काय झालंय, पहिल्या दिवशी जन्मलं बाळ. म्हणले महाराज आता जमणार नाही, कारण आता आम्हाला नातवंड खेळवायला लागतं. अरे आपण कधी जाणार, कधी त्या भगवंताचं नामस्मरण करणार, नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया, सुख देईल विसावारे. खऱ्या अर्थानं त्या भगवंताचं नामस्मरण करावं, जावं त्याला भेटायला, नाचत जावं, गात जागा, गात जागा. पण आता आमची परिस्थिती झाली खात जागा, खात जागा. आणि म्हणून महाराज म्हणतात बाबांनो, आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन यशस्वी करायचं असेल तर एकच काम करा, त्या भगवंताचं नामस्मरण करा. नाम घेता उठा उठी हो या संसाराची तुटी. आणि म्हणून असा लाभ दुसरीकडे मिळणार नाही बरं का, याच जीवनामध्ये आहे. तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरा पडे. खऱ्या अर्थानं बाबा याच शरीरानं असं काहीतरी येऊन करा की येण्या जाण्यावरती चिरा पडेल. आणि त्याच्यासाठी बाबा तुम्हाला या लाभाशिवाय वेगळा लाभ कोणताही मिळणार नाही. महाराज म्हणतात ऐसा लाभ बांधा गाठी, 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 ऐसा लाभ बांधा विठ्ठलबाई पडली मिठी, विठ्ठलबाई पडली मिठी, ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा. विठ्ठलबाई पडली मिठी, विठ्ठलबाई पडली मिठी, ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी. आणि म्हणून ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी. खऱ्या अर्थाने विठ्ठलाच्या त्या पांडुरंग परमात्म्याच्या पायावरती आपली मिठी पडावी. अरे जीवनामध्ये आपलं काम करीत असताना माझ्या संत गोरा कुंभारांनी भजन करावं. अरे एवढं भजन करावं, एवढं भजन करावं. खऱ्या अर्थाने सांगावं, एक दिवसाचा प्रसंग सांगून जाईन तुम्हाला. पत्नीनं सांगावं स्वामी मी या ठिकाणी पाणवट्यावरून पाण्याचा हंडा घेऊन येते, तोपर्यंत काय करा तुम्ही मुलावरती ध्यान ठेवा. आता ते भजनात मध्ये दंगा असताना पत्नीनं सांगावं मुलावरती लक्ष ठेवा. यांना मान डोलवली बरं का, तर ते भजनातच मान डोलवत होते.
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पत्नीनं सांगावं, बघा स्वामी लेकरावरती लक्ष ठेवा, मी आता जाते आणि पाणवट्यावरून त्या ठिकाणी पाणी घेऊन येते. यांना विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. गळ्यामध्ये विनाय आणि ते भजन अखंडपणे चालू आहे. काय प्रसंग सांगावा. त्या ठिकाणी थोड्या वेळानं त्या मुलाला कशी जाग आली आणि ते रांगत रांगत बाबांना भेटण्यासाठी, पण बाबांचं पायानं चिखल तुडवण्याचं काम चालू होतं. नवलाची गोष्ट ऐक सखाई बाई, कुंभाराने बाळ तुडविले पाय, तुडविले पाय, हसत खेळत बोबडे बोलत, हो त्याचे दोष नाही. त्यांचं आपलं काम चालू आहे आणि ते मुलगा आलं. अहो चिखलामध्ये ते मुलगा त्या ठिकाणी कधी तुडवलं गेलं आणि गोरोबा काकाच्या पत्नीनं यावं आणि पाहावं, माझं बाळ कुठे आहे, माझं बाळ कुठे आहे, इकडं तिकडं पाहावं. आणि त्या चिखलामध्ये त्या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेलं बाळ त्या ठिकाणी दिसलं. अरे तिथेच हंडा टाकून द्यावा, माझ्या बाळाला स्वामी, माझ्या बाळाला तुम्ही मारलं, काय केवढा मोठं पाप तुम्ही केलं. खऱ्या अर्थाने या पांडुरंगाला आवाज द्यावा. पांडुरंगा, ए पांडुरंगा, अरे काय चुकलं, माझं काम करीत असताना त्या ठिकाणी मी तुझं भजन करावं आणि या भजनामध्ये असा अपशकुन व्हावा आणि माझं पोटचं पोरग जावं. काय सांगावं पण त्या भगवंताला काळजी. मागे पुढे उभा रहे संभाळीत, तू का म्हणे भार घातलियावरी, घातलियावरी आणि होईल कैवाडी नारायण. खऱ्या अर्थानं त्या भगवंताचं एवढं भजन केलं. विठ्ठला, ए विठ्ठला, विठ्ठला, अरे धाव रे विठ्ठला, धाव रे. माझा पांडुरंग परमात्मा तसा आला नाही. अरे लेकराला त्या ठिकाणी जिवंतच केलं तो परमात्मा. अरे जर तुम्ही त्याचं नामस्मरण जर त्या ठिकाणी देहानं करत असाल, तुम्ही जर त्याचं नामस्मरण भावानं करत असाल, महाराज म्हणतात ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी. पांडुरंग परमात्म्यानं माझ्या गोरोबा काकांना नाही तर गोरोबा काकाच्या पत्नीला सुद्धा दर्शन द्यावं आणि साक्षात माझ्या गोरोबा काकांच्या मुलाला कडेवरती उचलून घ्यावं. हा पांडुरंग परमात्मा म्हणजे साधा नाही बर का. विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा, विठू माझा लेकुरवाळा. माझ्या पांडुरंग परमात्म्यानं हात ठेवले कुठे, करकटावरी. आहेत ना, आता आहेत कुठे आहेत. प्रत्येक अवतारामध्ये भगवंतानं जन्म घेतला आणि याच्या प्रत्येक अवतारामध्ये भगवंताच्या शस्त्र हातामध्ये आहेत. पण हा अवतार असा आहे की पुंडलिकाच्या भावार्था गोकुळाहुनी झाला येता. पुंडलिकाचा भाव पाहिला आणि तो पांडुरंग परमात्मा धावून आला. खऱ्या अर्थानं हातामध्ये कोणतंही शस्त्र नाही. आता तो फक्त उभा राहिला. बाबांनो, आता मी हातामध्ये शस्त्र घेणार नाही. फक्त आता तुम्हाला काय करायचंय, यज्ञ करण्याची गरज नाही, तुम्हाला होम हवन करण्याची गरज नाही, तुम्हाला त्या ठिकाणी तप साधना करण्याची गरज नाही. तपाचे सामर्थ्य तपिन लामुप आणि चिरंजीव कल्प वैकुंठ नंद. पण या कलियुगामध्ये बाबांनो तुम्हाला तपाची सुद्धा गरज नाही. तुम्हाला फक्त काय करायचंय, नारायण दिल भेटी, तेने नारायण दिल भेटी, तेने नारायण दिल भेटी, तेने नारायण
टाळी वाजवा. आजपासून टाळी वाजवाय शिका. टाळ्यांची कमी करायची नाही. गोड वाटलं ना टाळी वाजवा. वाजवा बरं. वा बघा ते बाळ उभं राहून टाळी वाजवायला लागलं. बसलं. आता ते बसलं खाली. त्याला कळलं बरं का. आणि म्हणून खऱ्या अर्थानं कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण दिल भेटी. आणि माझ्या पांडुरंग परमात्म्यानं उभं राहावं. बाबांनो आता फक्त एक काम करा. नामा परते साधन नाही. जे तू करीसी अनेक काही. वेगळ्या पद्धतीनं भगवंताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न कराल तर तो अयशस्वी होईल. फक्त एकच आहे साधनात सोपे साधन नाम ते आहे. आणि म्हणून काय करा, फक्त घ्या. काय पैसा न लागे. नाव घ्यायला पैसे लागतात का? कीर्तन करायला द्यावे लागतात. कीर्तन करायला पैसे द्यावे लागतात. पण आता नामस्मरण करायला तुम्हाला द्यावे लागतील का पैसे? म्हणा राम, म्हणा राम जोरात. आणि आज काय भाग्याचा दिवस आहे. आज अयोध्येच्या श्रीरामाच्या मंदिरावर उभारला ध्वज. तिही लोकावरी ऐसी चराचरी कीर्ती ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. खऱ्या अर्थानं माझी मुक्ताबाई. आज तो भाग्याचा दिवस. सकाळी बरोबर आपल्या इकडं पारायणाला सुरुवात. बरोबर ना. आपल्या पारायणाला सुरुवात. आणि अयोध्येच्या त्या श्रीरामाच्या मंदिरावरती खऱ्या अर्थानं तो भगवा फडकला. केवढं भाग्य आहे हे आपल्या मनात तरी होतं का? माझ्या ध्यानात नव्हतं. पण खऱ्या अर्थानं तो डोक्यात आणून देतो. महाराज आता तो मला बोलावं लागेल. आणि म्हणून खऱ्या अर्थानं नाम सगळ्यात श्रेष्ठ जर काय असेल तर ते भगवंताचं नामस्मरण आहे. आणि म्हणून भगवंत सुद्धा घेतो काय? भगवंत सुद्धा घेतो काय? भगवंताचं सांगतोय मी. नाम घेतो. काय नाव घेतो? राम पूजी सदाशिव भजन करी महादेव. माझ्या भगवान भोलेनाथानं भजन करावं श्रीरामाचं. आणि श्रीरामानं भजन करावं कुणाचं? तर भगवान भोलेनाथाचं. आणि म्हणून वारकरी संप्रदायाचा खऱ्या अर्थानं मूल मंत्र जर कोणता असेल तर सुरुवात आहे राम, कृष्ण, हरी. आणि त्या हरीला डोक्यावर घेतला कोणी? माझ्या पांडुरंगानं. बरं डोक्यात ठेवा. आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मचिंद्राने बोध गोरक्षासी केला. आणि गोरक्ष ओळला गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवासार चोजविले. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मज पामर आहे ज्ञानोबर आहे. तुकाराम महाराज म्हणतात ज्ञानोबर यांना मज पामर आहे काय थोरपणा पायीची वाहन पायी बरी. आणि म्हणून बाबांनो सगळ्यांना नाव घ्या. कुणाचं? तर त्या भगवंताचं. टाळी वाजवा. असं नाही एक एक म्हटलं की एकच वाजवायची. शेजाऱ्याला वाजवा बरं. एक वा एक. जरा जोरात वाजवा. तुमचे दिवस चांगले आहेत. आता 1500 रुपये मिळत आहेत. कोणाकोणाला मिळत आहेत ना? खरं सांगा. सगळ्यांना मिळत आहेत ना? हात वर करा बरं. अहो सरळ करा की मी काय म्हणतोय तुम्हाला मला द्या म्हणून. घ्या हात खाली. ह्या खरं तुम्हाला सांगतो ह्या माय माऊल्या स्वाभिमान आहे घराचा. ध्यानात ठेवा. या माय माऊल्या खऱ्या अर्थानं सकाळी जर लवकर कोण उठत असेल पहाटे 8ला पहाटे 5ला तर ती माय माऊली ध्यानामध्ये ठेवा. अरे माझी माय माऊली पहाटे लवकर उठते आणि सगळ्यात शेवटी झोपते.
यांच्यामुळं खऱ्या अर्थानं घर जागा आहे, ध्यानात ठेवा. टाळी वाजवा त्यांच्यासाठी. आणि म्हणून तुम्ही आता गप्प बसायचं नाही. किती टक्के आरक्षण आहे? 50%. त्याच्यामुळं 3 दिवस कामं तुम्ही करायची आणि राहिलेली 4 दिवस कोण कोण आजपासून सुरुवात करेल? खरं सांगा. 50% आरक्षण आहे का नाही? मग रोज कशाला आपण भाकरी थापायच्या? आजपासून डोक्यात ठेवायचं, नामदेव महाराजांना सांगितलेलं आहे 3 दिवस काम तुम्ही करायचं, 3 दिवस काम तुम्ही करायचं आणि राहिलेला 7वा दिवस कुठं जायचं? हा, संडे होया मंडे. आणि म्हणून आपण जरा बदला. कोण कोण आजपासून उद्यापासून कोण कोण हे जर म्हटले झालाय का स्वयंपाक? 3 नंबरच्या डब्यामध्ये 3 नंबरच्या फळीवर 2 नंबरच्या डब्यात गव्हाचं पीठ आहे, घे कणिक मळ. आणि म्हणून बदललं पाहिजे आपण. बदल झालाच. तुम्ही म्हणाल महाराज पहिल्या दिवशीच तुम्ही जर असा बदल केला, आणि तो बदल फक्त 7 दिवसापुरता असेल आणि तोही रोज संध्याकाळी असेल. अजिबात कुणी घरी स्वयंपाक करायचा आहे ना? पण नक्की आता माझ्या बोकांडी बसतील महाराज तुम्ही सांगितलं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो, सगळ्यांना भजन करा मोठ्या प्रेमानं. विठोबा रखुमाई, 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 विठोबा कुंडली गवरना विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा खऱ्या अर्थानं हार ज्यांना घातले त्यांच्यासाठी एखादा जोरदार टाळी वाजवा. कसे आमच्याही गळ्यात हार आले म्हणजे पांडुरंग परमात्म्याचा हा प्रसाद आहे, नाही का? नाही तर गेल्यानंतर कुणीही हार घालते हो, पण जिवंतपणी हा सोहळा, हा सुख सोहळा स्वर्गीय नाही. आणि म्हणून या रे लहान थोर या ते भलते नारी नर, सकळांशी येते आहे अधिकार, सकळांशी येते आहे अधिकार, सकळांशी येते आहे अधिकार, सकळांशी येते आहे अधिकार. कलियुगे उदार हरे वामे, कलियुगे उदार हरे नामे, कलियुगे उधार हरीच्या नामे, कलियुगे उधार हरीच्या नामे. विठ्ठल विठ्ठल म्हणावे नवेरा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे
मंडप सुंदर आहे आणि या मंडपामध्ये खऱ्या अर्थानं जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे. आणि म्हणून अशा धर्म मंडपामध्ये खऱ्या अर्थानं आपला जीवनाचा त्या ठिकाणी मोक्ष मिळणार आहे. आणि म्हणून या बाबा, याल तरी या रे लागे बाबा, सगळे या, खट नट यावे आणि शुद्ध होऊन जावे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं महाराज त्याही काळात सांगू लागले, हाकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली माऊली. खऱ्या अर्थानं या भूमीमध्ये आपण जन्माला आलो, झाला आता एक 10 मिनिट फक्त, जास्त वेळ घेणार नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ज्या भूमीमध्ये आपण जन्माला आलो ती भूमी शूरांची भूमी, ती भूमी वीरांची भूमी. आणि या भूमीमध्ये खऱ्या अर्थानं माझे छत्रपती शिवाजी राजे 16व्या शतकामध्ये जन्माला आले. अरे एका बाजूला आदिलशाही, एका बाजूला निजामशाही, एका बाजूला कुतुबशाही, एका बाजूला भेरशाही आहे. अवघी शाया त्या ठिकाणी वखवखून तुटून पडल्या या महाराष्ट्र भूमीवरती. कोण वाचवणार या भूमीला? कोण वाचवणार? त्राहिमाम त्राहिमाम ही भूमी भरडून टाकावीस त्या सुलतानांनी, त्या यवनांनी. आणि अशाही काळामध्ये खऱ्या अर्थानं शिवनेरीवरती एका युगात जन्म घ्यावा आई जिजाऊच्या पोटी. आणि या भूमीला स्वतंत्र करण्याचं ज्या मनगटामध्ये कधी बळ नव्हतं, ज्या मराठी मनगटांमध्ये कधी बळ निर्माण झालं नाही, ती सगळी मराठी मनगट एकत्र केली. साली माली कोली तेली नवी चंबार लोहार सनगर धनगर असे ब्राह्मण असे, अरे अवघी यांना एकत्र केलं. 18 अलुतेदार 12 बलुतेदार एकत्र केले. गोदाजी जगताप, जिवाजी जगदाळे, शिवाजी इंगळे, रामजी पंगेरा, कोंडाजी भरजन, हिरो जिंदालकर, मदारी मेहतर, सूर्याजी काकडे, शंभू सिंह जाधव, रायाजी बांधल. अरे अवघी यांना एकत्र करावं. बाजी प्रभू देशपांडे, मुरार बाजी बांधल, यसाजी, तानाजी, सूर्याजी, अरे मावळ्यांची फळी निर्माण केली. आणि तेही मावळे कसे? अरे स्वामीनिष्ठ होते, स्वराज्याशी एकनिष्ठ होते. ते उगाच इकडं तिकडं पळतच नव्हते. अरे दिला शब्द तो दिला. आणि रायरेश्वरावरती खऱ्या अर्थानं माझ्या छत्रपती शिवाजी राजानं याच भोर तालुक्याच्या भूमीमध्ये रायरेश्वरावरती माझ्या छत्रपती शिवाजी राजानं त्या पिंडीवरती भगवान भोलेनाथाच्या शंकराच्या पिंडीवरती हात पुढे करावा आणि पाठीमागे मावळ्यांना म्हणावं, माझ्या छत्रपती शिवाजी राजांना पुढे बोलावं. हे हिंदवी स्वराज्य व्हावे, हे दोसरींची इच्छा. आणि मावळ्यांना पाठीमागे म्हणावं, हे हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावे, हे दोसरींची इच्छा. आणि एकच गर्जना झाली या सह्याद्रीच्या पर्वतरांगेमधून. अहो हे उगाच नाही निर्माण झालंय. मोबाईलच्या दुनियेमध्ये आपण विसरून गेलो आपण. तो आवाज पुन्हा 450 वर्षानंतर माझे राजे म्हणतील, अरे पहिला दिवस. आणि या पहिल्या दिवशी आवाज आला, येथून आवाज द्यायचा, येथून. हे मावळ्याची वज्रमुठ घ्या, हातवर घ्या, घ्या 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 घ्या. तुम्ही नका, तुम्ही नुसते लग्नाला आल्यासारखे बसा. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही
तुम्ही फक्त आवाज द्यायचा, तुम्ही आवाज द्यायचा. या आतवर एकच सांगितलं. ही वज्रमुठ माझ्या छत्रपती शिवाजी राजांना आवाज दिला. ते आवाज हर हर. ते बघा घेतलेच काले दे आवाज. हा आता तुमचा आवाज बघू. हर 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 हर. आता तुम्ही आवाज द्यायचा. राजमाता जिजाऊबाई साहेब की जय म्हणायचं. फक्त काय म्हणायचं जोरात. यांना कसा दम देता का ना. ताप आहे का यांची वर डोळे करून पाण्याची. हा पूर्वीचा काळ आताचा काळ फार बदल झालेला आहे. द्या आवाज. हा एवढा आवाज द्या माझ्या राजमाता जिजाऊंना हेवा वाटेल. आज माझ्या माय माऊलींना आवाज दिला या धर्म मंडपामधून. हा प्रथम दिवस आवाज दिला. राजमाता जिजाऊबाई साहेब की. राजमाता जिजाऊबाई साहेब की. राजमाता जिजाऊबाई साहेब की. हर 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 हर. वाह मरून या जावी. आणि म्हणून शेवटी महाराज म्हणतात हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. तुकाराम तुकाराम हकारोनी हकारोनी लागे तुका हे नाम घेता राहू नका. नाम घेता राहू नका. ऐसा नाम
विठ्ठल पाये विठ्ठल पाये मी पडले मिटे विठ्ठल पायी पडले मी विठ्ठल पायी पडले विठ्ठल पायी पडले विठ्ठल पायी पडले मिटे ऐसा नाम गाठी ऐसा नाम गाठी आणि म्हणून आजचा आपला पहिला दिवस आहे. उद्या पूर्ण मंडप भरला पाहिजे, हे आपली जबाबदारी आहे. एकानं किमान किती घेऊन यायची? हा, 4 घेऊन या, कारण आपल्याला 4 पाहिजेतच. हा, आणि म्हणून एकानं 4 सोबत घेऊन या. अरे वर्ष आपलं 125 आहे. हे परत नाही, परत या जीवनात पुन्हा 125 वर्ष नाही. डोक्यात ठेवा, बर्थडे साजरा करतो. बर्थडे हिंदू संस्कृतीला लाज वाटेल असे बर्थडे आपण साजरे करतो. हा, पण हा सोहळा आहे ज्या संस्कृतीसाठी, ज्या संस्कारासाठी, अरे आपल्या पिढ्यानं पिढ्या खपल्या हे निर्माण करण्यासाठी, आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं आपण सर्वांना उपस्थित झालं पाहिजे. ही काळाची गरज आहे. आणि म्हणून सावध व्हा, वेळी सावधान व्हा. आणि इथं या धर्म मंडपामध्ये काय असेल ना, हा, खऱ्या अर्थानं काय असेल सगळं बाजूला ठेवायचं. कुठलंही काम असू द्या, बाजूला ठेवा. मला आता 5 वाजले ना हरिपाठाला जावंच लागेल. एकदा हरिपाठाला आलं की जागर करूनच घरी जायचं. तासभरानं फिरून यायचं. सकाळी बरोबर कितीला काकडा चालू होईल? 5:30ला. कोण कोण येईल? आलं का? आणि तुम्हाला काय होतं? तुम्ही कायमच आहे. तुम्हाला हा मी कायम पाहतोय. मी जरी इकडून वरून कार्यक्रमावरून आलो ना, तरी ही माणसं मला चौकातच गाठायची. बरं का महाराज, आता आलाय ना वरून, किमान 2-4 तरी गवळणी म्हणा. बरं का, हा 20 वर्षापूर्वीच सांगतो. आणि तिथपासून हे चालू आहे. तिथपासून हे नातं ऋणानुबंधाचं चालू आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं काकड्याला या. आणि काकड्याला जर लोक मला जर नसली, मी परवा दिवशी काकड्याला येणार. मी कुठं काय म्हणलो या, पुढे काय बोललोच नाही मी. हा, आणि म्हणून सगळेजण या. मी असेल नसेल, पण तुम्ही सगळेजण काकड्याला या. हा सोहळा पुन्हा नाही, डोक्यात ठेवा. हा 125 वर्षाचा भंडारा आपला पुन्हा नाही, डोक्यात ठेवा. आपल्या पूर्वजांना हे चालू केलेलं आहे. हे पूर्वजांना चालू केलेलं आहे. सगळे एकीनं यावं, हा, सगळे एकत्र यावेत. आणि या निमित्तानं आपले पाहुणे मंडळी एकत्र येतात. सगळ्याच्या गाठी भेटी होतात. म्हणून सगळेजण या. खऱ्या अर्थानं हळूहळू मंडप भरणार आहे, निश्चित भरून जाणार आहे. आणि म्हणून तुम्हा सर्वांचं या ठिकाणी दर्शन घेतो. आज ही मुलं माझ्याबरोबर आलेली आहेत, रोज येणार आहेत. आमच्या आदिनाथ दादा असतील, सत्यवान महाराज असतील, आदरणीय महेश महाराज असतील, आदरणीय
पवार महाराज असतील, हे चोपदार असतील, सर्व विनेकरी आपले ग्रामस्थ मंडळ सगळे असतील. आणि खऱ्या अर्थानं आपली संस्था चालू होऊन 2 वर्ष झाली महाराज. आणि खऱ्या अर्थानं या संस्थेला जर खऱ्या अर्थानं पाठबळ जर कोणाचं असेल तर माझ्या मिरजेवाडी ग्रामस्थांचं आहे. आणि एवढंच नाही तर माझ्या थोरल्या बंधूंचं पाठबळ आहे. कारण कसं आहे, घरामध्ये घर एकेनं चालण्यासाठी भावभावाचं कार्य चांगलं लागतं. आणि त्याबरोबर जावे जावेचं कार्य सुद्धा. भावभावाचं किती भांडण होऊ द्या, पण जावे जावेचं भांडण झालं एका दिवसात घरात काय झालं. पण खऱ्या अर्थानं त्यांचंही दोघा जावे जाव्यांचं खऱ्या अर्थानं या मुलांना गाज भरवण्याचं काम त्या दोघे जणी करतात. माझी आई असेल, आईचाही वाटा आहे, तसाच माझ्या भावाचाही वाटा आहे, माझ्या भावाच्या मुलाचाही वाटा आहे बरं का. कारण ज्यांच्यामुळं मी मोठा आहे आज, माझ्या भावाची मुलगी उद्या येणार आहे, ती उत्तम कीर्तन करते महाराज, चांगल्या पद्धतीनं गाते. तुम्हाला उद्या कदाचित ऐकायला मिळेल. म्हणून या तुम्ही सगळेजण उपस्थित व्हा. खऱ्या अर्थानं माझे बंधू असतील, माझी आई असेल आणि माझ्या वडिलांचं खरं हे पुण्य आहे हे उभं करण्यात. त्यांना मला हा रस्ता दाखवला म्हणून त्यांचंही धन्यवाद. माझे गुरुवरी असतील त्यांचंही या ठिकाणी धन्यवाद. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आदरणीय शिवरकर वाघमारे. वा, त्यांचं नावच आहे वाघमारे, त्याच्यामुळं कीर्तनकार काय त्यांना. आणि म्हणून वाघमारे आपण आपले या ठिकाणी मनापासून धन्यवाद. आमचे शुभम दादा आहेत, आपले या ठिकाणी धन्यवाद. पुन्हा एकदा पंचक्रोशीतून आलेले भाऊ असतील, आदरणीय नऱ्याची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, आपले या ठिकाणी धन्यवाद. हार्नस माझगाव असेल, लवेरी असेल, सर्वांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद. उद्या येताना जास्त संख्येने उपस्थित व्हा हे सर्वांना नम्र विनंती. तरुण कार्यकर्ते तुम्ही 8 दिवस आता पहाराच द्यायचा आहे. हे का आमचे मावस बंधू पुढेच उभे आहेत. आणि म्हणून तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद. आता तुम्ही राम राम घ्यावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी पुन्हा येईन उद्या, नाही का, उगा वाट बघायची नाही. म्हणून पुन्हा एकदा सर्वांचं धन्यवाद. तुकाराम तुकाराम.